कसे बोलताय? गृहमंत्र्यांची सुरक्षा इथं निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे. त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथं तिथं घ्यावं. दुसऱ्या ग्राउंडवर सुरक्षा नको होऊ शकत नाही. तो त्यांचा विषय, त्या पार्टीचा विषय. त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता? हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय. सुरक्षा यंत्रणा राबवावी लागते या ठिकाणी. म्हणजे मग आमची परवानगी चुल्यात गेली. आमच्या परवानगीला काही परवानगीचा टेबल ठेवला कशाला? परवानगीचा टेबल ठेवला कशाला तुम्ही? आम्हाला परवानगी भेटली ना साहेब. हा ठीक आहे. सुरक्षेच्या कारणाने त्यांना परवानगीची गरज नाही. असं बोलणार म्हणजे परवानगीची गरज नाही असं म्हणा ना. म्हणजे ते त्यांना कायदा लागू नये असं म्हणा. परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे, त्यांची परवानगी असताना टेबल स्टेज उभं करणे. आमदार तिकीट बाजू में थोड़ा सा इधर हो असं बोलायचं. परवानगी असताना त्यामुळे ते बोला. तर उद्या जी सभा होते, जी अमित शहांची सभा होते, त्या सभेची परवानगी कुणीही घेतलेली नाहीये असं बच्चू कडू म्हणतात. आणि माझ्याकडे परवानगी घेतलेल्याचा पुरावा आहे हे सुद्धा ते पोलिसांना पटवण्याचा प्रयत्न करतायत. मात्र पोलीस आणि बच्चू कडू यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे. आणि उद्याची जी सभा होते ते मैदान आपण आरक्षित केल्याचा दावा आता बच्चू कडू करताना दिसतायत. त्यामुळे अमित शहांची जी उद्याची सभा आहे ही होऊ नये अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते. कारण या सभेची कोणतीही परवानगी त्यांच्याकडून घेतलेली गेली नाहीये असं म्हणणं बच्चू कडू यांच्याकडून मांडण्यात आलेलं आहे. सुरक्षा म्हणजे इथं परवानगीशिवाय सभा कशी घेता हे तुम्हाला विचारतोय. सुरक्षा दुसऱ्या इथं सभा घ्या. आम्हाला इथं परवानगी भेटली. आम्ही सगळ्या कार्यकर्त्याला संदेश दिलेला आहे. आणि सुरक्षेचं नाव काढून कायदा मोडत आहे तुम्ही. गृहमंत्र्यांच्या सभेचा गृहमंत्री खुद याच्यात आरोपी करत आहे का तुम्ही? बगर परवानगीची सभा गृहमंत्र्याला अलाउड आहे का? बोलून घ्या. मी कशाने बोलू? मी कशाने बोलू? आम्हाला ताबा घ्यायला सांगितलं. दुपट्टा घालून या, मग आपण चर्चा करू. भाजपचा दुपट्टा घाला. क्या बात करे? कितनी झूठी बात करे हो? कितनी झूठी बात करे हो? कोणी लो ना समोरच्या दुपट्टा घालून बस बढिया. काय वाजवा रे भाजप? आम्हाला परवानगी असताना आम्हाला समजून सांगा. त्यांना समजून सांगायला पाहिजे. त्यांनी परवानगी घेतलेली 22-23 ची परवानगी आम्हाला. आमच्या घरात आम्हाला तुम्ही सांगता मोबाईल भाई थोड़ा पीछे लो ना यार. काय कायद्याच्या एवढा दिख रहा मोबाईल. ते राहायला वाटते रिकॉर्ड चाहिए देते ना. तुम्हाला स्वतःला तर काही वाटते का आपण हे चुकीचं करतो म्हणून? तुम्हाला वाटते का थोडंसं चुकीचं करतो म्हणून? हो, हे काय म्हणते? सुरक्षेच्या कारणानं अमित शहाजींना परवानगीची गरज नाही आहे. असं नाही, असंच म्हणायचं आहे. असंच म्हणायचं आहे. असंच म्हटलं तुम्ही. असंच म्हटलं. आता कायदा नाही राहिला असं नाही. तुम्ही दुपट्टा घाला. तुम्ही दुपट्टा घाला. दुपट्टा. दुपट्टा. सुरक्षा आम्हाला नका देऊ तुम्ही. आम्हाला सुरक्षा नका देऊ. नाही, लोकप्रतिनिधी तुम्हाला आम्ही लहान आहे. आमचा दबाव नाही आहे. आमच्याजवळ सत्ता नाही आहे. तुम्ही सत्ताचे गुलाम झालेले आहे. एवढी लाचारी राव. लाचारी असते का? आमच्याजवळ परवानगी असताना तुम्ही एवढी लाचारी करताय. आपण तुम्हाला वाटते का हो आपण थोडं तरी कायद्याचं पालन करतो का? अरे यार दादा, मग कायदा हातात घेतला. तुम्हीच तर कायदा तुळं लावत पाहिजे. तुम्हीच कायदा पाहिजे. एक जगह खड़े रह करो ना. तो नीचे थे ऊपर और जरूरत है ना. मग कसं तेच ते लावून आले. सुरक्षेच्या काळजी घ्यायची. सभा अनिवार्य आहे का? सुरक्षा महत्वाची आहे.
त्यांच्यासाठी राजकारण महत्वाचं आहे, सुरक्षा महत्वाची नाही. आणि त्यांचं राजकारण तुम्ही चांगलं करावं म्हणून सुरक्षेचं नाव घालून आम्हाला दबाव टाकत होते. आता कोणी गृहमंत्री नाही आहे, आता कोणी गृहमंत्री नाही, निवडणुकीत कोणी गृहमंत्री नसतं म्हणजे कायदा तोडवाचा आहे असं म्हणा. असंच आहे. हे परवानगी आहे का नाही साहेब? हे 23-24ची परवानगी आहे का नाही? मग आमची परवानगी असताना सुरक्षेच्या नावानं आम्हालाच डावलते का तुम्ही? डावलं काय? डावलत नाही. एवढा मोठा आपल्याला डावलणार नाही. कल बहुत अच्छा रहेगा. उद्याना आम्ही निवडणूक सोडून देऊ. आता इथंच उपोषणाला बसू. उद्या मराठा हात मधून खाल्ले गोळ्या खावा. तुमची रंगबाजी चालणार नाही. तुम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करताय. त्याला लंबे दंड अनेक वेळा मुंबईत भाऊ भेटलो. मुंबईत भेटून काय करता बाबा? तेव्हा तुम्ही निपक्ष होते, आता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आले. तुम्ही पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आले. पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आले ना. आम्ही फक्त सुरक्षेच्या कारणास्तव आलेलो. तुम्ही सांगा सुरक्षेच्या कारणानं उद्याची परवानगी दिल्यावर आपण पाहत होतो की बच्चू कडू आणि